भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक नाका प्रभाग क्रमांक 10 येथे शिवसेना शाखा येथे पूजा हरिचंद्र आमगावकर व विभाग प्रमुख अमित मोरे, शाखा प्रमुख राजा पाटील यांच्यामार्फत विविध सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने स्मार्ट कार्ड व विविध जन उपयोगी योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या समवेत पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। या समारंभाच्या निमित्त प्रतिक्रिया देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे। याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ। शिवसेनेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक ठिकाणी शाखा उभारल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं एकच वाक्य होतं की ज्या ज्या शाखांमध्ये सर्वसामान्य जनतेची अवघड असलेली कामं सोडवणारा शिवसैनिक माझा शिवसैनिक आहे याचा मला अभिमान आहे। आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या तमाम गावाखेड्यामध्ये शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्यात आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं होत राहिली। आज मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून माझंही मी कर्तव्य समजतो, कारण शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी आज तिसऱ्यांदा आमदार आहे आणि त्यामुळेच त्यांनी जो मार्गक्रमण आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना करायला लावलेला आहे तो मार्गक्रमण करण्याचा मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतो आहे। आता काही दिवसांपूर्वी ह्या शिवसेनेच्या शाखा ज्या निर्माण झाल्यात त्यामध्ये काही लोकांनी विरोध केला, हे कंटेनर नको, हे नको, आणि विरोध करणारे कोण तर हे भाजीवाल्यांकडनं, फेरीवाल्यांकडनं हप्ते गोळा करणारे, लेडीज बारवाल्यांकडनं हप्ते गोळा करणारे लोक विरोध करतात। त्याचं दुर्दैव आहे। काही आमच्या जुन्या लोकांनी पण उभाटा गटाचा विरोध केला। त्यालाही माझं हेच सांगणं होतं की बाबा ज्यावेळेस प्रताप सरनाईक 2008 पासून सहसंपर्क प्रमुख आणि संपर्क प्रमुख म्हणून मीरा भाईंदर शहराचं नेतृत्व करायला लागला, अनेक शाखा निर्माण केल्या, अनेक शाखा उभ्या केल्या। त्या शाखांमध्ये नको ते कामं नंतर ते गाळ्यामध्ये रूपांतर करून व्यवसाय चालू झाला, ती नंतरची गोष्ट। तरी पण मी शिवसेनेचा आमदार म्हणून कधी त्याला विरोध केला नाही किंवा आमची सत्ता आल्यानंतर त्या शाखा ताब्यामध्ये घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला नाही, कारण वादविवाद नको आहे, आपापसामध्ये शिवसैनिक भिडायला नको, ह्या प्रांजळ वृत्तीनं मी कधीही त्या गोष्टीला विरोध केला नाही। परंतु आमच्या शिवसैनिकांनी प्रत्येक नाक्यावर जर ह्या शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या असेल आणि तुम्ही आता बघताय की किती पवित्र काम त्या ठिकाणी चाललं आहे, लोकांची कामं करण्याचं जे लोकांच्या हिताचं काम ह्या शाखेच्या माध्यमातून जर होत असेल तर त्याला विरोध करायची जी दुर्बुद्धी त्यांना सुचलेली आहे, मी देवाकडे प्रार्थना करत की त्यांना सुबुद्धी देऊ आणि ह्या आमच्या सगळ्या शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्य मीरा भाईंदर शहरातील जनतेचे प्रश्न सोडवावे। मी ह्या परिसरातील आमचे 146चे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर आहेत, आमच्या पूजाताई आमगावकर आहेत, आमचा अमित आहे, आमचा हेमचंद आहे, ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की जो आमचा मुस्तफा वनेरा आहे त्याची पूर्ण टीम 19-21 नंबरमधली या ठिकाणी आलेली आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ज्याची गरज सर्वसामान्य जनतेला रोजच्या रोज लागते तो कॅम्प या ठिकाणी त्यांनी भरवल्याबद्दल त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, त्यांना भावी कार्याला शुभेच्छा देतो आणि फक्त एवढंच करून आम्ही थांबणार नाही तर ह्या पुढेही लोकांना हवं ते काम या शाखेच्या माध्यमातून अहोरात्र चालू राहील याची आपले लोकनेते, आपले लाडके आमदार यांच्या माध्यमातून हा लोकांसाठी विविध जनउपयोगी योजना इथे राबवल्या जात आहेत, त्याचा सगळ्यांना चांगला लाभ व्हावा या माध्यमातून आम्ही ही योजना इथे आज ही शाखा ओपन झाल्यानंतर आमचं पहिलं हे होतं की इथे लोकांना यावं, त्याच्यासाठी हा इथे कार्यक्रम पहिला आम्ही राबवला आहे इथे आणि लोकांनी याचा उपभोग घ्यावा। काही लोकांना हे माहिती नसतं की आपल्याला याच्यातून या माध्यमातून ही जे योजना आहे त्याच्यातून आपल्याला काय लाभ होईल हे माहितीही नाही आहे, पण ही माहिती देण्यासाठी आणि आज तर तुम्हाला माहिती पडलं असेल की सगळ्यांनाच माहिती पडेल की ही शाखा इथे ओपन करण्याचं म्हणजे इथे हे करण्याचं एक कारण आता तुम्हाला कळलं असेल की इथे ज्यांचा विरोध आहे त्यांच्यासाठी तरी हे आमचा मेसेज आहे हा की खरंच हा लोकांसाठी इथे लोकांच्या हितासाठी जे काम होणार आहे आणि याच्यापुढेही इथे हेच काम चालू राहील। काय सांगाल आपण? आदरणीय लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी आम्हाला सूचना दिली शाखा तिथे सेवा, त्या माध्यमातून प्रताप सरनाईक साहेबांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये या शाखेची निर्मिती केली। या शाखेच्या माध्यमातून लोकोपयोगी जेवढ्या सेवा असतात महानगरपालिकेच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून त्या सर्व सुविधा या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा मानस ठेवून आदरणीय आमच्या शहराच्या शहर संघटक महिला आघाडी
अंगणवाडीच्या पूजाताई आमगावकर विभाग प्रमुख, या ठिकाणी अमितजी मोरे आहेत, राणेसाहेब आहेत, शाखा प्रमुख आमचे राजाभाऊ या ठिकाणी आहेत, युवा सेनेचा संकेत आहे. या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदरसा हा योजनांचा कॅम्प सुरू आहे आणि भरघोस असा प्रतिसाद या इंद्रलोक परिसरातील, गोरदेव परिसरातील नागरिकांचा या ठिकाणी आहे. अनेकांना त्यांना काही लाभ होणार आहे हेच माहिती नाहीये, तर असे अनेक लाभार्थी आज या ठिकाणी येत आहेत आणि योजनेचा लाभ घेत आहेत. या शाखेच्या विरोधामध्ये अनेक पक्षीय राजकारणी लोकांच्या विविध बाईट्स येतात, काय विरोध करतात याबद्दल काय सांगा? बाळासाहेबांनी शाखेची निर्मिती केली लोकांच्या हाकेला हाक देण्यासाठी. विरोधकांना विरोध करणं त्यांचं कर्तव्य आहे, कारण शेवटी रस्त्यावरती उतरून काम करणारी संघटना म्हणजे आमची शिवसेनेची. त्यामुळे त्यांना ते जड जाईलच, कारण ते रस्त्यावर कधी उतरलेच नाही लोकांची सेवा करण्यासाठी. राहिला मुद्दा की विरोध आणि शाखेचा, तर शाखेत काय काम चालतं, कसं काम चालतं हे मला असं वाटतं प्रत्येक विरोधकाने येऊन पाहावं, पडताळावं आणि मोठे व्हावं. विरोध करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जनता जनाधाराचा आहे, नागरिकांचा आहे. ज्या दिवशी नागरिक विरोध करतील, सर्वसामान्य नागरिक ज्यांना ही सेवा मिळते त्यांचा ज्या दिवशी विरोध असेल, नक्कीच त्यावेळी आम्ही विचार करू. बाकीच्यांची पर्वा आम्ही करत नाही, कारण शाखा म्हणजे सेवा, दुसरं काहीच नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या एका भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की शिवसेना ही एक लोक चळवळ आहे आणि शिवसेना ही फक्त लोकांमध्ये बसून काम करते, लोकांमध्ये जाते. तर आता ह्या शाखेप्रमाणे लोकांचाही इथे उत्साह चांगला येत आहे, लोक भेट देतात, त्याबद्दल काय सांगा? उत्तम पुरावा तुम्ही बाहेर थोडंसं तुमचं जर तुमच्या कॅमेराचं जस्ट एक 360 अँगल फिरला तर लोकांची गर्दी भर उन्हामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हीच याची पोचपावती आहे. साहेबांनी जे म्हटलंय 80% समाजकारण, त्याची ही खऱ्या अर्थाने पोचपावती आहे. शाखा निर्माण होऊन अवघे 10 दिवस झाले नसतील, ताबडतोब या ठिकाणी पहिला शाखेच्या माध्यमातून लोकांच्या सेवेचा कॅम्प लागला. ही विरोधकांना आमची पोचपावती. ते देवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिकवण आहे आम्हाला. 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याच्यावर चालताना आज कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 10 मध्ये विभाग प्रमुख अमित मोरेजी, पूजा आमगरताय आणि राजारामजी शाखा प्रमुख आहे, त्यांच्या द्वारा आज प्रभाग 10 मध्ये विविध जनोपयोगी योजना जसं की आयुष्मान भारत कार्ड झाला, आभा कार्ड हो गया, कॅन्सर पेशंटसाठी आर्थिक मदत, विधवा महिलाला पेन्शन, विधवा महिलाला पुन्हा शैक्षणिक आर्थिक मदत, तसेच सिनियर सिटीजन कार्ड, असे बरेच जे सुविधा जे लोकांना त्याची गरज आहे ते आज आम्ही ते लोकांना करून देत आहे. आणि जसं तुम्हाला माहीत आहे की आज किती लोक बोंबार करत आहे की नवीन नवीन कंटेनर टाकून शाखा उघडली. शाखा का उघडली आहे? शाखा त्यासाठी उघडली की लोकांना जे गरज पाहिजे त्यासाठी आम्ही ते एक शाखा उघडली, म्हणजे ते लोकांना ते सुविधा पाहिजे ते पोचवण्यासाठी आम्ही शाखा उघडली आहे. आज बरेच लोक आहे हॉस्पिटलमध्ये जात आहे, लाखो रुपयाचं बिल येत आहे, ते भरू शकत नाही, म्हणून त्याच्याकडे ते सेंट्रल गव्हर्नमेंटची, स्टेट गव्हर्नमेंटची सुविधा आहे ते पोचवण्याची गरज आहे. आणि आमचा एम हेच आहे की जे सरकारी सुविधा आहे लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि आम्ही साहेबाच्या माध्यमातून ते सगळं सुविधा त्या लोकांना पोचवत आहे. आता आपण हे जे चालू केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्थ इन्शुरन्स, जे आपण बाहेर जाऊन पैसे आपण इन्व्हेस्ट करतो ते आपल्याला इथे आपल्याला 5 लाखापर्यंतचा विमा मिळू शकतो. विधवा ज्या बायका आहेत त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी खर्च मिळू शकतो, परत त्यांच्या मुलांच्या खर्चासाठी, शिक्षणाच्या खर्चासाठी सुद्धा आपल्याला इथून मिळू शकतो. अशा खूप साऱ्या योजना आहेत त्या आपल्याला इथून मिळू शकतात आणि हे सगळं शक्य होते आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे. पूजा आमगावकर आणखी यांच्यामार्फत आज आभा हे एक आयुष्मान भारतीय कार्ड असं बनवलं जाते. त्याचं सर्वसाधारण माणसाला कोणाला माहिती नव्हती, पण आज यामार्फत आज लोकांना इथे प्रभागामध्ये लोकांना माहिती मिळून आज इथे सर्वजण ते कार्ड काढायसाठी आलेले आहेत. त्यात आम्ही पण आहोत. सर्वजण, सर्वसाधारण माणसाला याचा फायदा मिळतो.